मित्रांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा जूनच्या हप्त्याची प्रतीक्षा बऱ्याच महिलांना लागलेली होती. परंतु मित्रांनो, जूनचा हप्ता वर जीआर लगातार 2-3 जीआर काढले. आज उद्या होईल, परवा होईल असं सांगण्यात आलं. जीआर निघत राहिले आणि लाडक्या बहिणीला एवढा निधी मंजूर झाला, तेवढा निधी मंजूर झाला. वेगवेगळ्या जीआर मध्ये वेगवेगळ्या रकमा दाखवण्यात आल्या. परंतु लाडक्या बहिणीचा हप्ता हा अद्याप वितरित झालेला नव्हता. परंतु मित्रांनो, फायनली लाडक्या बहिणीचा जे जून महिन्याचा हप्ता आहे तो लागलीच आजपासून वितरणाला सुरुवात झालेली आहे. तर महिलांच्या खात्यात एक्झॅक्ट 1500 रुपये येणार की 2100 रुपये येणार. त्याचबरोबर मित्रांनो, जून आणि जुलै महिन्याचा एकदाच हप्ता येणार आहे का? त्याचबरोबर जे महिला, आता बऱ्याच महिलांना हा हप्ता म्हणजे जून महिन्याचा असो किंवा जुलै महिन्याचा असो, यापुढे बऱ्याच महिलांना आता या लाडकी बहीण योजनेमधून पात्र ठरवण्यात आलेले आहे. ते 1 ते 2 मिनिटांमध्ये ही माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य स्वागत आहे कृषी मेन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील डायरेक्टली इंस्टाग्राम मेसेज करा. इंस्टाग्राम आयडी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, बऱ्याच लाडक्या बहिणींचे हप्ते हे यापुढे येणार नाहीत. त्याचं कारण सांगतो. आता बऱ्याच महिला ह्या एज बार झालेल्या आहे, म्हणजे आता 21 ते 60 वर्षापर्यंत ही लाडकी बहिणीची योजनेची लिमिट आहे. तर या महिलांचे 21 पेक्षा जास्त वय झालेले आहे, अशा महिलांचा हप्ता हा जून महिन्याचा यापुढे मिळणार नाही. जूनपासून आता काही महिलांचे हप्ते हे मे महिन्यापासूनच बंद झालेले आहेत. परंतु मित्रांनो, जरी सुद्धा मे महिन्यात काही महिलांचे जर हप्ते बंद झालेले नसतील पैसे, तर या महिन्यापासून आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे हप्ते हे बंद होणार आहेत. त्याच्यामध्ये ज्या महिलांच्या घरी 4 व्हीलर आहे अशा महिलांना सुद्धा या योजनेमधून काढून टाकण्यात आलेले आहे. हा भाग वेगळा, तुमचा मे महिन्यापर्यंत हप्ता आला असेल. परंतु यापुढे तुमच्या घरात जर 4 व्हीलर असेल तर तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. नंबर 2, ज्या महिलांना संजय गांधी किंवा निराधार योजनेचे श्रावणबाळ तर नाही, संजय गांधी निराधार वगैरे योजनेचे ज्या महिला पैसे उचलतात त्या महिलांना सुद्धा यापुढे हे पैसे मिळणार नाही. ज्या महिला PM किसान योजनेचा हप्ता उचलत आहेत त्या महिलांसाठी 500 रुपये काहीतरी ठेवण्यात आलेली लिमिट. आणि ज्या महिला ह्या एज बार झालेल्या आहेत अशा महिलांनी देखील यापुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित होणार नाही. तर मित्रांनो, तुमच्या जरी घरातील महिला वगैरे असतील आणि त्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नसेल तर समजून घ्या, एक तर तुमच्या घरात 4 व्हीलर आहे किंवा एज बार झालेली आहे तुमची आई वगैरे, किंवा इतर जे आता आपण सांगितलेले आहेत ते प्रॉब्लेम आलेला आहे आणि यापुढे तुम्हाला तुमच्या खात्यावर लाडक्या बहिणीचा हप्ता वितरित होणार नाही. ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत म्हणा किंवा लाडकी बहीण योजनेतील ज्या सहभागी महिला आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.